सांग जरा कुठं चाललो. कुठं चाललो? अन्नाचे पोहे ऑपोजिट शनिवारवाडा मेन गेट. अन्नाचे पोहे काय काय खास आहे अन्नाचे पोहे म्हणजे शेंगदाणे खूप जास्त असतात, तेल पण खूप चांगलं असतं, थोडंसं गोड आणि थोडेसे तिखट पोहे असे मिक्स असतात, खूप छान लागतात. तुम्ही एकदा ट्राय केलेच पाहिजे. ते शनिवारवाडा गेटच्या समोर ना. पोर्शन पण खूप मोठं असतं बरं का. पोर्शन का क्वांटिटी? म्हणजे क्वांटिटी झाला. अच्छा. आपण ट्रेकिंगसाठी निघालो आहे ॲक्च्युली. सध्या आपण आहे पुण्यामध्ये. आम्ही आलो आहे काल पुण्यामध्ये पहाटे, रात्री ट्रॅव्हल करून पहाटे पोचलो आणि आपला ट्रेकिंगचा प्लॅन आहे रतनगडला. रतनगडबद्दल सांगायचं तर ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, रतनवाडी गावामध्ये रतनगड नावाचं एक फोर्ट आहे आणि आपण त्या किल्ल्याला ट्रेकिंगसाठी जातो आहे. आणि फीज वगैरे किती? ॲक्च्युली आपण एका ग्रुपसोबत जातो आहे, ट्रेक रोवर्स म्हणून. नेहमी आपण तसं बाईकच प्रेफर करतो, पण यावेळेस थोडं असं पावसाळी वातावरण असल्यामुळं आपण ग्रुपसोबत जायचं ठरवलं. तर ते आपल्याला बसनी ट्रॅव्हलिंग वगैरे, फूड सगळी फॅसिलिटी प्रोव्हाइड करत आहे. 1200 रुपये चार्जेस आहेत, खूप जास्त नाही आहे. आपल्याला जेवढा एक्सपिरियन्स मिळेल त्या मानाने 1200 रुपयामध्ये आपल्याला खूप काही अनुभवायला मिळेल. सो आपण एका ग्रुपसोबत, ट्रेक रोवर ग्रुपसोबत आज रात्री ट्रॅव्हल करणार आहे आणि उद्या पहाटे आपला ट्रेक सुरू होणार. सो बेसिकली एक नाईट आणि एक डेचा ट्रेक आहे आपला, पूर्ण प्रवासाचंही सगळं. पुणे टू रतनगड टू पुणे. येस. मग स्टेट येऊन बघू पुढं काय होतं, कसं प्लॅन चेंज होतं, काय होईल सांगू तुम्हाला. निघालो. बस आली आहे. कुठे बस इकडे आहे रे, इकडे. निघतोय आता. 9 वाजताचं टायमिंग होतं. 10-15 मिनिट उशीर झाले. निघतोय आपण आता. थोडा रेस्ट करतो, सकाळपासून खूप फिरणं झालेलं आहे. डायरेक्ट भेटूया तिथे पोचल्यानंतर. ट्रॅव्हलिंगमध्ये काही झालं शूट तर करूया. बाय बाय. काय रे शिवराज, काय करतोस? नाही आत्ता जस्ट आला रतनवाडी ना, राईट? रतनवाडी, राईट. रतनवाडी गावात सकाळचे 5 वाजले. 5. प्रवास जरा हेक्टिक झाला, रस्ता खूपच. कितीला निघालो होतो आपण तिकडून? तिथून आय थिंक रात्री 9 वाजता निघाले. 9-9:30. शिवाजीनगरवरून 9 वाजता. ओके, म्हणजे 5 तासाचा पर्यंत अप्रॉक्सिमेटली प्रवास असेल. हेक्टिक प्रवास होता. ठीक आहे. कसं वाटलं तुला, म्हणजे बाईकवर यायला तुला चांगलं वाटेल इथं की तुला बसने यायला? जास्त मजा येईल. 5 तासाचा प्रवास पण बाईकवरती थोडा. बाईकवरती आय थिंक थोडा कमी वेळ लागेल, कारण बस असल्यामुळे आणि घाटाचा रस्ता असल्यामुळे बसला थोडंसं स्लो जावं लागेल. रस्ता पण खराब असल्यामुळे थोडंसं बसला जाण्यात अडथळा येत. बाईकवर आपण कसं साईडने कसंही निघू. आय थिंक बाईकवर एवढा वेळ लागणार नाही, पण प्रेफरन्सचा चॉईस आहे प्रत्येकाचा.
मध्ये रिलॅक्स झोपून यायला आवडेल, कुणाला मग बाईकचा ॲडव्हेंचर घेण्यासाठी बाईकवर. मग आता काय डायरेक्ट ट्रेक का? थोडाफार वेळ लागलाय. आता इथे दाखवण्यासारखं काही नाही, पूर्ण अंधार आहे. सो काही नाही आहे. बघू ट्रेक स्टार्ट झाल्यानंतर थोडंफार काहीतरी शूट वगैरे. चलो काय काय सगळं आवरून झालेलं आहे. आम्ही आता ट्रेकला स्टार्ट करतोय. हा आमचा सगळा ग्रुप जातोय. हा असा पूर्ण ट्रेकचा परिसर आहे. पूर्ण इकडं झरा आणि आपल्याला या दिशेने जायचंय, या दिशेने. चलो आपण पुढे स्टे ट्यून. ट्रेक स्टार्ट झालेला आहे. आपण इकडून आय थिंक सो 2.5 ते 3 तास लागणार आहेत आपल्याला ट्रेक करायला. ही पूर्ण आजूबाजूला शेती आहे, भात शेती आहे साईडला. म्हणजे आपण इथे लोकल, इथे जे लोक आहेत त्यांच्या शेतामधून जातोय पुढे. पुढे अजून जंगल स्टार्ट होणार आहे, तिकडे जातो. आवाज ऐकू येत असेल माझ्या बंधाऱ्याचा. हा इथून असा बंधारा पूर्ण खालीपर्यंत. इथून थोडा ट्रेक चालू झाला, थोडा चढ. मी 20 दिवसानंतर परत ट्रेक करतो. माझ्या बड्डेच्या सेकंड डेला ट्रेक केला होता, 3 सप्टेंबरला विसापूर फोर्ट, 4 सप्टेंबरला लोहगड फोर्ट, त्याच्यानंतर आता डायरेक्ट हाट्स. हा थोडा टफ आहे. हे हाय सुमित, नमस्कार. किती पर्सेंट झाला ट्रेक आता? ट्रेक आत्ताशी आपण चालू केलाय. ऑलमोस्ट 20% आपला ट्रेक झालाय. आणि तू बघू शकतोस आता की ही घनचक्करची डोंगर रांग आहे बेसिकली. सो रतनगडाचा जो आपण ट्रेक करतोय ना, त्या प्रवरा नदीचा उगम, प्रवरा नदीचं पाणी या बाजूला आता आपण जो मागे बघितला तो प्रवरा नदीचं जे पात्र होतं ते, आणि घनचक्कर डोंगर रांग याच्या इन बिटवीन आपण हा रतनगडाचा ट्रेक करतोय. 20% ट्रेक झालाय. आणि पाठीमागं तो बघू शकतोस किती चांगली फुलं फुललेत सोनकीची वगैरे, मध्ये काळ्या पण आल्यात आता. सो बेसिकली हा ट्रेक या सीझन मध्ये करायचं कारण असं की सोनकी नावाचं एक फुल आहे ज्याला आपण सह्याद्रीतलं गोल्डन फ्लॉवर म्हणतो. ते खूप जास्त प्रमाणात ह्या आताच्या सीझनमध्ये बघायला मिळतं. सो बेस्ट मोसम आहे. तुम्हाला जर या ट्रेकला यायचं असेल तर सप्टेंबर एंड ते ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत तुम्ही येऊ शकता.
चहाच्या दुकानचा व्हिडिओ काढायला. काय काय असतं भाऊ दुकानात? खाली उतरताना येतो. चला. थोडं पुढे आल्यानंतर इथं रत्नाई देवीचं मंदिर, ओंकार रत्नाई देवीचं मंदिर आहे ना. या देवीच्या नावाने गडाला नाव पडलंय रतनगड. आतमध्ये जाऊयात. रवी शेडगे हा त्यांचा काल इव्हेंट होता ना काल. शेड्यूल अंकर वरचं गडावरचं शेड्यूल असं आहे की गडाला प्रदक्षिणा मारायची. प्रदक्षिणेमध्ये आपल्याला सर्व ऐतिहासिक त्या गोष्टी पाहायला मिळतात. हर हर जय भवानी. येऊन बॉडी टेम्परेचर पूर्ण कमी झालं, असं अंगातून वाफ निघते. असं धुकं आहे, बघूयात.
शुभाना सांगावा धाडलाय र. वेळ पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. वेळ पडली तर मरायचं. ट्रेक संपली आहे पूर्ण. हा माझा लास्टचा स्पॉट होता. इथे एक छोटासा धबधबा आहे आणि हा तो धबधबा लास्टचा एक छोटासा धबधबा स्पॉट तो पण झालेला आहे आणि ट्रेक कंप्लीट झाली आहे आणि आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. म्हणजे आम्ही जिथं आमची बस लावली होती तिकडे जातोय पार्किंगकडे आणि मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. Get on my